नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। पनवेल महानगरपालिकेत लवकरच जी आहे तर ती भरती येणार आहे। याच्या संदर्भाची जी त्यांची प्रक्रिया आहे तर ती अंतिम टप्प्यात आपल्याला पाहायला मिळू शकते। बघा, नुकतीच आजच्या न्यूजपेपरमध्ये ही महत्त्वाची बातमी आलेली आहे की पनवेल महानगरपालिकेत लवकरच 176 पदांची भरती होऊ शकते। त्याच्या संदर्भात जो महत्त्वाचा क्रायटेरिया असतो तो म्हणजे बिंदू नामावलीचा, तर तो तयार करण्याचे काम जे आहे तर ते अंतिम टप्प्यात चालू आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की किती पदांची भरती येणार आहे, कोणती पदं भरली जाणार आहेत आणि या पदांसाठी आपला परीक्षा पॅटर्न काय असणार आहे, कोण ही परीक्षा घेणार आहे, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। लक्षात घ्या मित्रांनो, ज्या काही मनपाच्या परीक्षा होतात त्या सरळ सेवे माध्यमातूनच होतात। टीसीएस किंवा आयबीपीएस या कंपनी मार्फतच या भरती प्रक्रिया केली जाते। मनपाची भरती ही एमपीएससी कडे गेलेली नाही। जर तुम्हाला मनपाची तयारी करायची असेल तर तुम्ही आपली सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच जी आहे नक्की जॉईन करू शकतात। आगामी येणारी नगर परिषद गट क आणि गट ड ही पण सरळ सेवेच्या पद्धतीनेच होणार आहे। वनरक्षक असेल, आरोग्य विभागाचे असेल, आदिवासी विभागाचे असेल, या सर्वांसाठी ही बॅच जी आहे उपयुक्त आहे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात। बघा, या शासनाने त्यांनी काय केलेलं आहे की 1046 पदं त्यांना टोटल मंजूर करून दिलेली की एवढी तुमची काय असेल स्ट्रेंथ असेल। त्याच्यापैकी सध्या 176 पदं जी आहेत तर ते रिक्त आहेत आणि ही 76 पदं 176 पदं सरळ सेवा कोट्यातील आहे, म्हणजे भरती प्रक्रियेतील आहे, पदोन्नतीतील नाही आहे। लक्षात घ्या, या 176 पदांमुळे काय होतंय की विद्यमान जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडतोय। लक्षात घ्या, ही मनपा नुकतीच आय थिंक 2016 का कधीतरी ही नुकतीच जे आहे तर ते मनपा मधून याला मान्यता जी आहे तर ती मिळालेली आहे। लक्षात घ्या, या आधी 2023 मध्ये भरती झाली होती मित्रांनो। 2023 मध्ये पनवेल महानगरपालिकेची भरती झाली होती। त्या वर्षी लईच भरती प्रक्रिया चालू होत्या, तलाठी चालू होती, नगर परिषद चालू होती, प्रत्येक मनपाच्या जाहिराती यायच्या। तर त्यावेळी 41 संवर्गातील 376 पदं गट अ ते गट ड एवढ्या पदांसाठी इथं भरती आलेली होती। जवळपास 54,000 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं, डायरेक्ट 54,000 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं। त्यावेळी ही परीक्षा टीसीएस या कंपनीने घेतली होती। नुकताच नवीन पॅटर्न होता, उमेदवारांना जास्त माहिती पण नव्हता पॅटर्न, आणि त्याच्यानंतर एवढे मुलं सिलेक्ट झाले। परंतु मी तुम्हाला काय सांगितलं की त्या वर्षी जे जे काही होते, त्या वर्षी तलाठीची परीक्षा होती, ग्रामसेवक होती, जिल्हा परिषद होती, आरोग्य भरतीची होती, विविध बाकीच्या मनपाच्या होत्या। काही उमेदवार सरळ सेवेचा पॅटर्न असल्यामुळे तिथं ते झाले आणि त्याच्यामुळे समजा एखाद्याचं तलाठीचं झालं, मनपाचं झालं, पनवेलचं, तो पनवेल कशाला गेल, तो तलाठी घेऊन निघून गेला। मग या ठिकाणी ती जागा जी आहे तर ती रिक्त राहिली। मग इतर भरतींमुळे 134 पदं रिक्त राहिली। मागच्या वेळी जी काही भरती झाली त्यामध्ये 134 पदं रिक्त झाली आणि अशी बाकीची काही पदं नवीन तयार झालेली अशी 176 पदं जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात। जे नितीन पाटील महापौर आहेत महानगरपालिकेचे, तर त्यांनी सांगितलेलं होतं, बघा, महानगरपालिकेत मनुष्यबळाची कमतरता आहे। पात्र उमेदवार इतर शासकीय भरतीत रुजू झाल्याने महानगरपालिकेची पदं रिक्त राहिली। त्यामुळे ही उर्वरित पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या अत्यंत कडक सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहे। महापौरांनी सांगितलेले की आम्हाला ही भरती प्रक्रिया करायची। बऱ्याच मनपांमध्ये असं डिस्कशन चालू आहे की आपण बॉन्ड करून घेऊ 3-1 वर्षात त्यांच्याकडून। बऱ्याच मनपांनी हा पण ऑप्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता कोणती पदं भरली जाणार आहेत हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या। लिपिकची पदं खाली ते फार महत्वाचं असतं। माहिती व जनसंपर्क अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी आणि सहाय्यक ग्रंथपाल ही प्रशासकीय पदं आहेत, ही भरतील ते। त्याच्यानंतर आरोग्य सेविकेची महत्वाची, बघा, वैद्यकीय अधिकारी आणि हिवताप अधिकारी, परिचारिका ही महत्वाची पदं असतात, यांना मंजुरी लवकर मिळते। त्याच्यानंतर अग्निशमनची, बघा, अग्निशमक, स्वच्छता निरीक्षक, वाहन चालक, सफाई कामगार, शिपाई मजूर यांची पण पदं लवकर भरावी लागतात। डेव्हलपमेंटची कामं ही थांबतात जेव्हा जेई सिव्हिलची पदं नसतात, बघा, जेई सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल, जैव वैद्यकीय अभियंता, सहाय्यक नगर रचनाकार, भूमापक आणि आरेखक, तर एवढी सर्व पदं ही आगामी काळात आपल्याला या भरतीमध्ये जे आहेत तर ते पाहायला मिळू शकतात। मग आता भरती प्रक्रियेची पुढील टप्पे काय असेल, लक्षात घ्या। सगळ्यात आधी ते बिंदू नामावली तयार करतायत, त्याला म्हणतात रोस्टर सिस्टीम। या रोस्टर सिस्टीम मध्ये कोणती जागा एसटीला जाईल, कोणती जागा एसटीला जाईल, कोणती जागा महिलांना जाईल, कोणती जागा प्रकल्पग्रस्तांना जाईल, भूकंपग्रस्तांना जाईल, माजी सैनिकांना जाईल, तर ते काम करावं लागतं। आता रोस्टर तयार झाल्यानंतर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाची मंजुरी लागते, बरं का, कारण की त्याच्याशिवाय महानगरपालिकेला भरती करता येत नाही। त्याच्यानंतर लेखी परीक्षे जे आहेत तर ते, त्याच्यानंतर राज्य शासनाचा हिरवा कंदील आला तर लगेच तुम्हाला लेखी परीक्षा पाहायला मिळते। राज्य शासन याच्यासाठी मंजुरी मागते कारण की महानगरपालिकेचं जे उत्पन्न असतं ते कमी असतं आणि त्यांचा हाच खर्च, सॅलरीचा खर्च जास्त होऊन जातो। म्हणून राज्य शासनाकडून जोपर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत ते शक्यतोवर भरती करू देत नाही। मग आगामी काळात आपल्याला ही 176 पदं पाहायला मिळू शकतात।
मग याच्यासाठी अजून वेळ आहे मित्रांनो, लगेच पुढच्या महिन्यात जाहिरात येईल असं नाही. आता प्रक्रिया सुरू केलेली आहे. ते बिंदू नामावली तयार करून ते पाठवतील, त्याच्या त्रुटी येतात, परत येतात, मग राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे जातं, तिथून ते मंजुरी घेऊन यावं लागतं. म्हणजे 3-4 महिन्यांचा कालावधी अजून जाऊ शकतो. परंतु यामध्ये आपल्याला काय करायचं, आपला अभ्यास पण व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायचा, कारण की जाहिरात आल्यानंतर फक्त 1 ते 1.5 महिना आपल्याला वेळ जो आहे तर तो मिळत असतो अभ्यासासाठी. बघा ही 2023 ची जाहिरात आहे. बघा पनवेल महानगरपालिका गट अ ते गट ड ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 377 पदांसाठी ही जाहिरात जी आहे तर ती त्यावेळी आलेली होती. याच्यामध्ये परीक्षा पॅटर्न पण त्यांनी इथे दिलेला होता. बघा जेई सिव्हिलचे असाल तर बघा मराठी, इंग्रजी, जीके, रिझनिंग आणि तुमचं टेक्निकल 60-40 चा पॅटर्न होता. 60 तुमचं नॉन टेक्निकल होतं आणि 40 जो भाग होता तर तो टेक्निकलचा भाग होता. पुढे लिपिकचा जो पाहिलं 4 विषय होते, मराठी, इंग्रजी, जीके, रिझनिंग, 25-25-25 असे 200 मार्कांसाठी होतं. याचा अभ्यासक्रम पण त्यांनी तिथं जो आहे तर तो दिलेला होता. बघा हा संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे आणि हा संपूर्ण अभ्यासक्रम आपली ही जी बॅच आहे ना मित्रांनो, या बॅच मध्ये आपण डिटेल मध्ये कव्हर केलेला आहे. सोबत त्याच्यावर टेस्ट पण आपण त्याच्यात ठेवलेले आहेत. म्हणून तुम्ही नक्की ही बॅचच्या माध्यमातून याची तयारी करू शकतात. आगामी काळात याची काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या या चॅनलवर जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.